कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. वाशिममध्ये सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहे. 3 वेळा फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं कीटकनाशकांचा खर्च वाढलेला आहे. वाढत्या शेती खर्चात अळीच्या संकटाची भर पडली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ झालाय. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला समाधानकारक भाव मिळालाय. सरासरी 270 ते 320 रुपये, तर उत्तम प्रतीच्या टोमॅटोला कमाल 351 रुपये दर मिळाला. येवला तालुक्यातील पश्चिम भागात पावसानं 15 दिवसांपासून दडी मारल्यामुळे शेती पिकं धोक्यात आली. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून मका, सोयाबीन आणि इतर खरीपातील पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरात 17 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. पिकांना गरज असतानाच पावसानं पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.